हाय नमस्कार. संगीता किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. भारतीय संस्कृती ही परंपरा, श्रद्धा आणि संस्कारांनी समृद्ध अशी संस्कृती आहे. प्रत्येक सणामध्ये धार्मिक श्रद्धेबरोबरच खानपानाचीही एक वेगळी परंपरा आहे. अशाच पवित्र आणि महत्त्वपूर्ण सणांपैकी एक म्हणजे महाशिवरात्र. महाशिवरात्र हा भगवान शंकरांचा अत्यंत पवित्र सण असून या दिवशी भक्त मोठ्या श्रद्धेने उपवास करतात, पूजा अर्चा करतात आणि शिवभक्तीमध्ये तल्लीन होतात. या उपवासात खाल्ल्या जाणाऱ्या विशेष पदार्थांना फार मोठे महत्त्व आहे. त्यामध्ये साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडे, गूळ शेंगदाण्याचे लाडू आणि शेंगदाण्याचे झिरकं हे पदार्थ विशेष लोकप्रिय आहे. महाशिवरात्र हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरा केला जातो. धार्मिक कथेनुसार या दिवशी भगवान शंकर आणि पार्वती देवींचा विवाह झाला. तसेच समुद्र मंथनातून निघालेलं विष भगवान शंकरांनी प्राशन करून सृष्टीचं संरक्षण केलं. या दिवशी भगवान शंकरांनी तांडव नृत्य केलं. समुद्र मंथनातून निघालेलं विष पिऊन जगाचं संरक्षण केलं. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही मेजरमेंटसाठी एखादी वाटी किंवा कप सेट करा आणि त्यानुसार दाखवल्याप्रमाणे सर्व जिन्सा घ्या. आता मी इथे 1 कप घेतलेला आहे. तो कप म्हणजे वजनीप्रमाणे म्हणाल तर 200 ग्रॅम मी इथे साबुदाणा घेतलेला आहे. असे मी 2 ठिकाणी 2 वेगवेगळ्या भांड्यांमध्ये साबुदाणा 200 ग्रॅम घेतलेला आहे. 1 वाटी साबुदाणा आपण साबुदाणा खिचडीसाठी वापरणार आहोत आणि दुसरी वाटी साबुदाणा आपण साबुदाणा वडा बनवण्यासाठी वापरणार आहोत. यासाठी मी आदल्या दिवशीच रात्री साबुदाणा स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून त्यामध्ये पाऊण वाटी पाणी घालून भिजत घातलेला आहे. म्हणूनच या दिवशी शिवभक्त भगवान शंकरांची भक्ती करतात. शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र, धतुरा, भस्म अर्पण करून पूजा केली जाते. उपवास, जप, ध्यान आणि संयम यामुळे भक्तांच्या जीवनात शांती आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अशा पद्धतीने रात्री साबुदाणा न भिजवता तुम्ही ज्यावेळेला तुम्हाला खिचडी किंवा साबुदाणा वडे बनवायचे आहे त्या अगोदर तुम्ही 3-4 तास साबुदाणा भिजत घातला तरीही चालतो. इथे मी साबुदाणा आता भिजत घातलेला आहे. तर तोपर्यंत आपण शेंगदाण्याच्या लाडूची तयारी करूया. मी 1 कप इथं शेंगदाणे घेतलेले आहे. मेजरमेंटनुसार 200 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत. आता आपण हे शेंगदाणे मंद आचेवर भाजून घेऊया. एकदम खरपूस असे एकसारखं सतत हलवत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे. लो फ्लेमवर 5 ते 7 मिनिट सतत हलवत आपले शेंगदाणे भाजून झालेले आहे. मी गॅस बंद केला आणि आता आपण शेंगदाणे थंड होऊन देऊया. इथे शेंगदाणे थंड झाल्यानंतर मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये हे थंड झालेले शेंगदाणे घालून घेऊया आणि 1 कप गूळ घेतलेला आहे. बारीक चिरून घेतलेला हा गूळ आहे. वजनीप्रमाणे म्हणाल तर 200 ग्रॅम मी इथं गूळ घेतलेला आहे. सारखेच वजन घेतलेले आहे. 1 कप शेंगदाणे आणि 1 कप गूळ. तसेच त्यामध्ये आपण 2 ते 3 विलायची घालून घेऊया. विलायची घातल्यानंतर सुरुवातीला आपल्याला पल्स मोडवर एकसारखं ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि नंतर चांगलं बारीक असं आपल्याला हे सगळं ग्राइंड करून घ्यायचं आहे. गूळ शेंगदाणा लाडू हे भारतीय खाद्य संस्कृतीतील एक लोकप्रिय गोड पदार्थ आहे. भाजलेले शेंगदाणे आणि गूळ यांच्यापासून तयार केलेले हे लाडू चवीला अतिशय गोड आणि पौष्टिक असतात. गूळ शरीराला उष्णता देतो आणि ऊर्जा देतो, तर शेंगदाणे प्रथिने आणि पोषण देतात. म्हणूनच गूळ शेंगदाणा लाडू उपवासात किंवा सण उत्सवांमध्ये विशेष महत्त्वाचे असतात. गूळ शेंगदाणा लाडूची रेसिपी एवढी सोपी आहे की बॅचलरही अगदी काही मिनिटात घरच्या घरी हे लाडू तयार करू शकतात. कमी साहित्य, कमी वेळ आणि उत्तम चव असं या लाडूचं वैशिष्ट्य आहे.
या रेसिपीसाठी फक्त शेंगदाणे कमी गॅसवर भाजून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर त्यामध्ये प्रमाणात गूळ घालून चांगलं बारीक करून घ्यायचं. ही प्रक्रिया इतकी सोपी आहे की स्वयंपाक न करणाऱ्यांनाही ती सहज करता येईल. इतके झटपट असे आपले लाडू तयार झालेले आहे. ही रेसिपी कमी वेळात, कमी खर्चात आणि कमी साहित्यात तयार होते. त्यामुळे विद्यार्थी, बॅचलर किंवा नवशिक्या स्वयंपाक करणाऱ्यांसाठीही ही रेसिपी अतिशय उपयुक्त आहे. बाजारात मिळणाऱ्या मिठाईपेक्षा घरगुती लाडू अधिक शुद्ध आणि आरोग्यदायी आणि सुरक्षित असतात. गूळ शेंगदाणा लाडूचे महत्त्व केवळ चवीपुरते मर्यादित नाही. मकर संक्रांत, लग्न समारंभ किंवा पूजा अशा प्रसंगी हे लाडू बनवले जातात. विशेषतः हिवाळ्यात शरीराला उष्णता देण्यासाठी गूळ शेंगदाणा लाडू खाल्ले जातात. त्यामुळे हे लाडू भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनले आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना झटपट तयार होणाऱ्या पदार्थांची गरज असते. अशा वेळी गूळ शेंगदाणा लाडू ही सर्वोत्तम रेसिपी ठरते. चवदार, पौष्टिक आणि सोपी असल्यामुळे ही रेसिपी प्रत्येक घरात लोकप्रिय झाली आहे. म्हणूनच गूळ शेंगदाणा लाडू ही केवळ एक गोड पदार्थ नसून परंपरा, आरोग्य आणि आनंद यांचे सुंदर मिश्रण आहे. त्यामुळे लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे हे लाडू आहे, जे जिभेवर ठेवताच विरघळतात. आता इथे आपण 4 ते 5 मध्यम ते मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहे. त्याला मधून कट करून कुकरमध्ये घालून थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालून आपण 3 ते 4 शिट्ट्या घेऊया. यातील काही बटाटे आपण खिचडीसाठी वापरणार आहोत, तर काही बटाटे हे साबुदाणा वडा बनवण्यासाठी वापरणार आहोत. आपला बटाटा उकडून तयार होत आहे तोपर्यंत आपण चेक करूया की आपण साबुदाणा जो भिजत घातला होता तो चांगला भिजलाय की नाही. तर हे बघा, अशा पद्धतीने साबुदाणा खूप छान भिजलेला आहे. त्यामुळे 5 ते 6 तास किंवा रात्रभर जरी साबुदाणा भिजत घातला तरी तो खूप छान फुलतो. चमच्याच्या मदतीने आपण साबुदाणा चांगला मोकळा करून घेऊया. आता आपण इथे साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा आणि शेंगदाण्याचं झिरकं यासाठी लागणारं जे वाटण आहे ते एकत्रच करणार आहोत. त्यामुळे मी इथे 1.5 कप शेंगदाणे घेतलेले आहे. तसेच 8 ते 10 हिरव्या मिरच्या आपण कढईमध्ये घालून शेंगदाण्यांबरोबर कमी गॅसवर भाजून घेऊया. शेंगदाणे हे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे, पण मिरच्या मात्र जास्त भाजून घ्यायच्या नाही. फक्त त्यातील कच्चेपणा जाईल इतपतच आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने शेंगदाणे आणि हिरवी मिरची आपली भाजून झालेली आहे. तर गॅस बंद करून शेंगदाणे आणि मिरचीला थंड होऊन देऊया. शेंगदाणे आणि हिरवी मिरची थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया आणि उकडून घेतलेले बटाटे घेऊया. आणि खिचडीसाठी जो साबुदाणा आपण भिजत घातलेला आहे त्यामध्ये 1 बटाटा बारीक कट करून घालूया आणि त्याला साबुदाण्याबरोबर चांगलं मिक्स करून घेऊया.
साबुदाणा आणि बटाटा मिक्स करून झाल्यानंतर त्याला बाजूला ठेवूया आणि जो साबुदाणा वडा बनवायचा आहे त्या साबुदाण्यामध्ये आपण आता बटाटे कुस्करून घेऊया। इथे मी 2 ते 3 बटाटे घेतलेले आहेत मोठ्या आकाराची, ती आपण हातानेच कुस्करून घेऊया, स्मॅशरच्या मदतीने मिक्स करायची नाही। साबुदाणा वड्यासाठी बटाटे कुस्करून झाल्यानंतर आता आपण खिचडी, शेंगदाण्याचं झिरकं तसेच साबुदाणा वडा यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया। तर इथं मी मिरची आणि शेंगदाणे घेतलेले आहे। इथे आपण सुरुवातीला शेंगदाणे ग्राइंड करून घेऊया। आपल्याला शेंगदाण्यांची जाडसर अशी भरड तयार करायची आहे। अशा पद्धतीने शेंगदाण्याचा कूट तयार करून घ्यायचा आणि 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट आपल्याला साबुदाणा वड्याच्या बॅटरवर घालायचं आणि 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट आपल्याला खिचडीच्या बॅटरमध्ये घालायचं आणि चांगले मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने 2 चमचे आपण शेंगदाण्याचा कूट साबुदाण्याच्या वड्याच्या बॅटरवर घातला आणि राहिलेला जास्त कूट आपण खिचडीमध्ये घातलेला आहे। आता आपण राहिलेले शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं वाटण तयार करून घेऊया। काय होते, आपण 2 ते 3 पदार्थ एका वेळेला करतोय, करताना हे पटपट होतं पण सांगताना थोडासा गोंधळ होतोय। अशा पद्धतीने शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं जाडसर वाटण आपलं तयार झालं आहे। 1 चमचा वाटण मी इथे साबुदाणा वड्याच्या बॅटरमध्ये घातलेलं आहे आणि 1 चमचा खिचडीच्या बॅटरमध्ये घातलेला आहे। हिरवी मिरची वाटून घातल्यामुळे खिचडीलाही आणि साबुदाणा वड्यालाही टेस्ट खूप छान येते। अशा पद्धतीने मिरची आणि शेंगदाणे ग्राइंड करून एकदा तरी तुम्ही खिचडी किंवा साबुदाणा वडा नक्की ट्राय करून पहा, खूप झणझणीत आणि टेस्टी होतो। आता खिचडीचं बॅटर आपण चांगले मिक्स करून घेऊया। आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण राहिलेलं आहे त्यामध्ये पाणी घालून आपण त्याचं चांगलं असं घट्टसर बॅटर तयार करून घेऊया, जे आपल्याला झिरक्यासाठी लागणार आहे। अशा पद्धतीने आपलं वाटण तयार झालेलं आहे पाणी घातलेलं। चला तर सर्वप्रथम आपण झिरकं तयार करून घेऊया। यासाठी मी गॅसवर एक पॅन ठेवला आहे, त्यामध्ये 1 चमचा मी तूप घातलेला आहे। तूप थोडंसं गरम झाल्यानंतर आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ते घालूया आणि तुम्हाला हवी असेल तेवढी पाण्याची कन्सिस्टन्सी ठेवूया।
यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूया, किंवा मी इथे अर्धा चमचा सैंधव मीठ घातलेला आहे. मीठ घालून मिक्स करूया आणि उकळी येऊन देऊया. 1 ते 2 मिनिट उकळी आल्यानंतर गॅस बंद करूया आणि अशा पद्धतीने आपलं झिरकं तयार झालेलं आहे. पॅन बाजूला ठेवूया आणि गॅसवर कढई ठेवूया. इथे आता आपण साबुदाण्याची खिचडी तयार करायला घेऊया. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी इथे शेंगदाणा तेलाचा वापर केलेला आहे. तुम्ही तुपाचाही वापर करू शकता. 1 ते 2 चमचे इथं मी शेंगदाणा तेल घेतलेलं आहे आणि तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण जे बॅटर तयार केलेलं आहे साबुदाणा खिचडीचं ते घालूया. यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि चांगली मिक्स करून खिचडी आपली कमी गॅसवर परतून घेऊया. साबुदाणा खिचडी हा उपवासातील सर्वात लोकप्रिय मानला जातो. भिजलेला साबुदाणा, उकडलेला बटाटा, हिरवी मिरची, भाजलेले शेंगदाणे, काही ठिकाणी जिरे आणि कोथिंबीरही वापरली जाते, परंतु आमच्या इकडे जिरे आणि कोथिंबीरीचा वापर केला जात नाही, त्यामुळे मी इथं स्किप केलेला आहे. तुम्ही ॲडही करू शकता. आणि तूप यांच्या मिश्रणातून खिचडी तयार केली जाते. खिचडी तयार होताना दरवळणारा सुगंध भूक वाढवतो. साबुदाणा खिचडी खाल्ल्यानंतर शरीराला त्वरित ऊर्जा मिळते, त्यामुळे उपवासातही उत्साह टिकून राहतो. खिचडीची चव साधी असली तरी ती अतिशय रुचकर असते. म्हणूनच साबुदाण्याची खिचडी ही उपवासातील प्रमुख आणि आवडती रेसिपी आहे. अशा पद्धतीने 5 ते 7 मिनिट आपल्याला ही खिचडी कमी गॅसवर परतून घ्यायची आहे. खिचडी तयार होते तोपर्यंत आपण साबुदाणा वड्याचं जे बॅटर आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. आणि चांगले मिक्स करून घेऊया. आपल्याला हे सगळं बॅटर एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटे, शेंगदाणे, वाटण, मिरचीचं, मीठ हे सगळं आपल्याला चांगलं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचा जोपर्यंत एक मऊसर गोळा तयार होत नाही इतपत आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने आपलं साबुदाणा वड्याचं बॅटर तयार झालेलं आहे आणि आपली खिचडीही तयार झालेली आहे. तर एकदा त्याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करूया. अशा पद्धतीने आपली साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे. आता आपण इथे सर्व साबुदाणे वडे तयार करून घेऊया. त्यासाठी मी हाताला थोडंसं तेल लावलं आणि छोटासा गोळा घेतला आणि त्याला हातावरच दाबून टिक्कीच्या शेपमध्ये आपण हे साबुदाणे वडे तयार करून घेणार आहोत. दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे वडे तयार करून घ्यायचे आहेत. साबुदाणा वडे हे उपवासातील आणखी एक खास पदार्थ आहे. भिजवलेला साबुदाणा, उकडलेले बटाटे, शेंगदाण्याची पूड, हिरवी मिरची आणि सैंधव मीठ यांच्या मिश्रणातून तयार केलेले वडे हे तळताना सोनेरी रंगाचे आणि कुरकुरीत होतात. गरमागरम साबुदाणा वडे आणि दही ही जोडी उपवासाला खास बनवते. साबुदाणा वडे म्हणजे उपवासात मिळणारा कुरकुरीत स्वाद आणि आनंद असेच म्हणावे लागेल.
अशा पद्धतीने आपले सगळे वडे तयार करून झालेले आहेत. तर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. इथे मी लोखंडाच्या कढईचा वापर केलेला आहे. कुठलाही तळणाचा पदार्थ करायचा असला ना की या लोखंडी कढईमध्येच करायचा. इथे मी 1 फुलपात्र एवढंच शेंगदाणा तेल घातलेलं आहे. अगदी कमी तेलामध्ये हे वडे तयार होतात. आतून बिलकुल तेलकट होत नाहीत. चला तर मग तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक एक करून साबुदाणा वडे घालूया आणि गॅसची फ्लेम सुरुवातीला थोडी हाय ठेवायची, पण 1 मिनिटभरानंतरच लगेच फ्लेम कमी करून आपल्याला मंद आचेवर हे वडे तळून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने सोनेरी आणि खरपूस असे वडे आपले तळून झालेले आहेत. तर आपण आता राहिलेली बॅचही तळून घेऊया. अशा पद्धतीने आपण सगळे साबुदाणा वडे तयार करून ठेवले आणि लागेल तसे तळून दिले तर आपला वेळही वाचतो. अशा पद्धतीने आपले संपूर्ण साबुदाणा वडे तळून झालेले आहे. तर आता आपण उन्हाळी वाळवणातील वेफर्स आणि चकल्या तळून घेऊया. प्रत्येक ऋतू आपल्यासोबत खास चवी, परंपरा आणि आठवणी घेऊन येतो. उन्हाळ्यात तयार होणारे वेफर्स आणि बटाटा साबुदाणा चकली हे पदार्थ घराघरात मोठ्या उत्साहाने बनवले जातात. उन्हाळ्यात सूर्यप्रकाश प्रखर असतो. या नैसर्गिक उष्णतेचा उपयोग करून विविध पदार्थ वाळवले जातात. वाळवण्यामुळे पदार्थ दीर्घकाळ टिकतात आणि वर्षभर उपयोगात येतात. पूर्वीच्या काळी फ्रीज किंवा आधुनिक साठवणूक सुविधा नसल्यामुळे वाळवण ही एक आवश्यक प्रक्रिया होती. आजही ही परंपरा टिकून आहे, कारण वाळवणातील पदार्थांची चव वेगळीच असते. घरात तयार केलेले वेफर्स आणि बटाटा साबुदाणा चकली हे आरोग्यदृष्ट्या सुरक्षित असतात. यामध्ये कोणतेही कृत्रिम रंग किंवा रसायने नसतात. यामुळे आजही अनेक कुटुंबे उन्हाळी वाळवणाची परंपरा जपतात. उन्हाळ्याच्या कडक उन्हात वाळवलेले वेफर्स आणि चकल्या वर्षभर आपल्या जेवणात स्वाद आणि आनंद वाढवतात. यामुळे उन्हाळी वाळवण ही केवळ गरज नसून आपल्या जीवनातील एक सुंदर संस्कृती आहे, असे म्हणणे योग्य ठरेल. आजच्या आधुनिक युगातही पारंपरिक पदार्थांचे महत्त्व कमी झालेले नाही. उलट सोशल मीडिया, यूट्यूब आणि व्लॉग्समुळे या पदार्थांची लोकप्रियता वाढली आहे. लोक पारंपरिक रेसिपींना आधुनिक पद्धतीने सादर करत आहेत. साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडे, शेंगदाण्याचं झिरकं आणि शेंगदाणा गूळ लाडू हे आता केवळ उपवासापुरते मर्यादित राहिले नाही, तर रोजच्या जीवनातील लोकप्रिय झालेले पदार्थ आहेत. इथे मी साखर मिश्रित दही घेतलेलं आहे आणि यापासून आपण दही वडे तयार करत आहोत. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल मिरची पावडर, थोडी जिरा पावडर असे घालून स्वादिष्ट असा दही वडा तयार करू शकता. महाशिवरात्र हा श्रद्धा, संयम आणि भक्तीचा सण आहे. या दिवशी तयार होणारे उपवासाचे पदार्थ भारतीय संस्कृतीची ओळख आहेत. साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडे, शेंगदाण्याचं झिरकं, दही, शेंगदाणा गूळ लाडू हे पदार्थ उपवासाला स्वाद, ऊर्जा आणि गोडी देतात. हे पदार्थ आपल्याला आपल्या परंपरेशी जोडतात आणि कुटुंबातील नातेसंबंध अधिक दृढ करतात. अशा पद्धतीने चमचमीत आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी संगीता किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.